तर स्नेहल तरडेंचं नाव घेतले आणि स्नेहल तरडे आलेल्या आहेत, तर मी त्यांनाही विनंती करेल की आमच्या छोट्याशा इंटरव्ह्यूला तुम्ही जॉईन करा. आणि स्नेहल तरडेंचाच विषय आहे. तर सरांनी सांगितले की चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल की त्यांनाच का घेतलं, पण तुम्ही म्हणजे ऍज अ हजबंड वाईफ, म्हणजे प्रवीण तरडे मी मूवी काढलाय म्हणून तुम्ही ही भूमिका करते का नाही, की त्या भूमिकेला तुम्ही बरोबर तो रोल तुमचं सूट होते म्हणून तुम्ही ही भूमिका करताय? हा जास्त चांगलं सांगू शकेल. अर्थातच एक दिग्दर्शक म्हणून प्रत्येक लेखकाची दिग्दर्शकाची जबाबदारी असते की जी आपण भूमिका लिहितो आहोत त्या भूमिकेला न्याय देणारा चेहरा आणि तसा काम करणारा नटी व नटी घ्यावी लागते. तर नक्कीच त्याला विश्वास वाटला असणार की मी ती भूमिका करू शकते, म्हणून मग त्यांनी दिली. आणि आम्ही ऐकले की तुम्ही स्वामी भक्त आहात आणि 2-2 वेळा तुमच्याकडनं पूजा केली जाते, म्हणजे तेवढं स्वामींना पण तुम्ही मानता. तर मी पण हेच म्हणेल की दोघांकडनं ही स्वामींची खरं तर सेवा आहे. आणि आपण म्हणतो की स्वामी तुम्हाला बोलवतात. तर मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे सांगेल की जेव्हा आपण मंदिरात जात होतो, मी एका मंदिरात चिंचवडमध्ये, त्या मंदिराच्या जवळपास राहत असून सुद्धा मी कधी गेले नव्हते. पण आता आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने परमिशन घ्यायला जेव्हा गेले तेव्हा ते मंदिर, मी म्हणलं अरे बापरे, मी एवढ्या जवळ असून का नाही कधी गेले. तर म्हणतात ना की स्वामींनी बोलवलं की ते आपोआप तुम्ही तिथे जाता. तर मलाही ती प्रचिती आली आणि तुमच्या निमित्ताने मी म्हणेल की मी पिंपरी चिंचवडमधले सगळे स्वामींची केंद्र भेट दिली आणि आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने परमिशनच्या निमित्ताने भेट झाली, दर्शन घेतलं. तर हीच मी सगळ्या आमच्या प्रेक्षकांनाही म्हणेल की आपल्याला स्वामी बोलवतात, त्याला निमित्त लागतं किंवा ती वेळ यावी लागते. जसं की देऊळबंद 2 ला 11 वर्ष लागले. तर 11 वर्ष का लागले हे सरांनी बऱ्याचशा इंटरव्ह्यू मध्ये सांगितले की त्यांच्याकडे बरेचसे एक प्रोजेक्ट येऊन गेले. पण जेव्हा जेव्हा स्वामी म्हणतात किंवा बोलवतात त्या किंवा स्वामी सांगतात त्याच वेळेस ती गोष्ट घडते. तर मला वाटतं देऊळबंद 2 ही 11 वर्षांनी स्वामींनीच सांगितल्यामुळे मला वाटते घडली असेल. आणि तुम्ही काय सांगाल की हे 11 वर्ष की खूप वेळ गेला का ती वेळ येणं गरजेची? नाही, कुठलीही गोष्ट स्वामींची इच्छा असते तेव्हाच होते. स्वामींची इच्छा होती 11 वर्षाने दुसरा भाग यावा, कदाचित पुढच्या दरवर्षी एक भाग येईल. काय ती त्यांची इच्छा. नक्कीच नक्कीच, आम्ही खूप खूप शुभेच्छा देऊ. आणि जाता जाता एक तुमच्याकडनं आव्हान, जे की आपण मराठी चित्रपटांचे वेगवेगळे चित्रपटांचे शोज घेत असतो, तर आपल्या प्रेक्षकांना की आपण मराठी चित्रपटाचा आपला ह्या देऊळबंदचे शो घेणार आहोत, तर सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे वगैरे. संगीता तरडे त्यांचं आज आपली सखी किंवा आमच्या अतुलजींचा आपला आवाज, हे सगळंच दरवेळी मराठी चित्रपटाला खूप मदत करतात. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचं जाळ आहे. तर त्यांच्या निमित्तानं जे शो येतील, जे घेतील, त्या सगळ्यांना शुभेच्छा आणि अभिनंदन. जेवढं शक्य आहे तेवढ्याला आम्ही येऊच. तारीख, वेळ, थिएटर सगळं तुम्हाला व्हिडिओच्या खाली दिसेलच. तर सगळ्यांना आव्हान आहे. आणि मी म्हणते आव्हान करण्यापेक्षा सगळ्यांनी, स्वामी भक्तांनी सगळ्यांनी मिळून आपण हाही चित्रपट तेवढाच उचलून धरणार आहोत. तर पुन्हा एकदा भेटूयात 21 मेला संपूर्ण चित्रपटगृहात. कलाकार पुन्हा येणारच आहेत, पण कलाकारांकडनं सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या आवाज आपल्या सगळीकडनं पण संपूर्ण देऊळबंदच्या टीमला शुभेच्छा. थँक्यू.